डिसेंबरची आजची रात्र आहे. तर आता इथे येत आहेत एक आजी आजोबा. बघूया ते 31 डिसेंबर कसा साजरा करणार आहेत. वय सरले याचे दिवस भरले याचे आयुष्यात आता मजा करणार आहे. हे नाना नानी, हे नाना नानी यांची कहाणी. हे नाना नानी. अगं बाई, गार्डन मध्ये साप खूप झाले आता. तू काय करताय? थकलो आम्ही. एवढं थकाल झालं तुम्हाला? थकण्यावर ना मला आपला हनीमून आठवला. पार्शियल पॅरालिसिस झालं तरी भलते सलते विनोद करायचे सुटत नाहीत हा तुझे. खोटं बोलते का मी? नाहीतर काय. मला आठवला हनीमून. हनीमूनला तुम्ही मला दाखवायला जॉगिंग करायला बाहेर पडलात आणि काय झालं? धाप लागली ते सुद्धा पडलात. फार मजा केली होती हनीमूनला. हो, फार दूर गेलो होतो आपण. माथेरान. फार मजा केली होती. मला फार. पण खूप मजा आली होती. हो. पॉपकॉर्न दिले नाही ना म्हणून एका माकडाने तुम्हाला चामटावला होता. मजा वाटली मला. पण त्याच माकडासमोर मी तुला उभा केल्यानंतर पचकन पॉपकॉर्न बाहेर काढला आणि पळून गेला होता तो. काहीतरी बोललं. नाहीतर काय. इकडे माकडांचा विषय काढू नकोस. आजूबाजू ते मला सगळ्या त्रास लक्षात घे. आजूबाजूचे मला सगळे हसतील. कवळी कुठे आहे? दिसत नाही ती. हसतील त्याची कवळी दिसेल असं म्हणायचंय मला. अगं हसतील त्याचे दात दिसतात असं म्हणतात ग. या नाना नानी पार्क मध्ये कुणाचे दात शिल्लक उरलेत का आता? सगळे कवळी लावून फिरतात इकडून तिकडे इकडून तिकडे. हा ते खरंच कुणाचे दात शिल्लक राहिले नाहीत. दात मातीत मिळून गेले आणि मुलं सोडून निघून गेली परदेशात आयुष्याची माती करून. असं. पण तुम्हाला गंमत सांगू का? अजूनही ना ती परदेशातली आपली मुलं सगळ्यांना जपतात, सगळ्यांची आठवण काढतात. अजूनही ते आपल्याला आपल्या देशाला विसरले नाहीये का ते? परवा आपला सुहास सांगत होता अमेरिकेवरून. तो ना रस्त्यात थुंकला म्हणून अमेरिकेत त्याला फाईन बसला. बघा आपल्या देशाचं कल्चर अजूनही जिवंत ठेवलंय त्या. नशीब न्यू जर्सी मध्ये कागद घेऊन बसला नाही तिकडे रस्त्यावर. परवा ना आपला नातू ग्रँडसन माझ्याशी बोलत होता. काय म्हणालीस? तो माझ्याशी चॅट काय करत होता? चॅट करत होता. काय म्हणाला? मला म्हणाला की बघ आजोबांना म्हणावं त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. त्यांना सांग की जास्त घेऊ नका, कमी घ्या जरा. तिथे तब्येतीला बघायला पाहिजे आणि जरा आजीकडे पण लक्ष द्या. एकदा तरी तिला बाहेर नेऊन आणा. हो, भारतातच सारखी अडकवून ठेवली तिला. भारताच्या बाहेर सगळं बघायचं आहे. तिला बघायला न्या. एकदा तरी न्या तिला बघायला. पहिली 2 वाक्य त्याची होती. काळजी घ्या. पुढचं सगळं पदरचं तुझंच आहे. लक्षात येत नाही का माझ्या? असं द्यावं. पण छान दिसत होता आपला नातू. मस्त हँडसम 6 फूट. वर 6 फूट झाला का? त्याने अमेरिकेमध्ये एक मुलगी शोधली आहे स्वतःसाठी. काय नाव काय मुलीचा? पामेला. अगं मुलगी आहे का ऑर्केस्ट्रा आहे? जरा नीट नाव सांग. हेच नाव आहे पामेला. वडिलांना काय मूळव्याध झाला होता का कधी? मग पॉमेला एवढंच कसं काय त्यांचं नाव? कुठली म्हणायची ही? नायजेरियनचे तिकडची आहे मुलगी. अरे देवा. काय झालं आता? केली का नायजेरियन मुलगी? जरा वाटलं होतं आपल्या इकडची करेल तर केली तिकडची. ऑलरेडी त्या ओला खोबरागडी प्रकरणामुळे आपले आणि त्या अमेरिकेचे संबंध बिघडतायत. त्यात ही मुलं असा गोंधळ घालून आणखीन संबंध बिघडवत आहेत. काय बडबडताय हो तुम्ही? आणि त्या ओला खोबऱ्याकड्यावरनं आठवलं मला या मागच्या बाकावर तुमची राधा खोबराकडे बसते ना. मला माहिती आहे. जॉगिंग करण्याच्या निमित्ताने तिला बघायला येतं. मला माहिती आहे. मला काय कळत तुम्ही वेडी आहे. मला माहिती आहे. जॉगिंग करायला येतं तिला बघत बसता तुम्ही. मला माहिती आहे. अगं राधा गेली मागच्या आठवड्यात. कुठे? अगं जिथे आपण थोड्या दिवसांनी जाणार आहोत वैकुंठात. तिच्या नलला गेलो नव्हतो का मी? कुठे? अगं नल नुसती हवाच जाते का हल्ली. तिच्या नलला गेलो नव्हतो का? खोटं सांगता तुम्ही. मला माहिती आहे. मला काय सांगितलं तुम्ही? माझा मित्र गचकलाय काय तो वारलाय म्हणून स्मशानात पोचवायला जातोय आणि तुम्ही इकडे आलात.
7वीत तिला वचन दिलं होतं तुम्ही. 7वीत नव्हे 4थीत. तेच 7वीत तू भेटलीस मला. हा ते तिला वचन दिलं होतं मरेपर्यंत तुला साथ देईन बरे का. अशी साथ दिली कवटी फुटेपर्यंत स्मशानात. बोलू नका माझ्याशी. तुम्हाला काय वाटलं मला सगळं कळत नाही. मला सगळं कळलं तुम्हाला. तू रडतेस हसतेस हवा घेतेस जांभई घेतेस का मावा खाल्लायस काय होतंय काय म्हण. हो वाजले किती जरा सांगा मला. वाजले किती दिसतंय का डोळ्याने. 1 सेकंद 7ला 5 कमी का. हो 9 वाजता सगळे येतील ज्येष्ठ नागरिक. या गार्डन मध्ये ते आपल्याला करायचं ना 35. अरे हो. टोप्या वगैरे काढा पटापट आपण आपली तयारी करूया. आणि त्या आपल्या निरंजनला फोन करा. कोण निरंजन. निरंजन आपला मुलगा 4था मुलगा आपला. या वेळेला पण 4था मुलगा. हो मुलगा. या वेळेला मला मुलगी पाहिजे. मुलगी तर मुलगी घ्या. मुलगी घ्या. कुठे ठेवायची तिला आता. नाव काय तिचं. तिचं नाव ठेव सुमित्रा. सुमित्रा आपल्याला काय होतं. आणि कुठे जाणार आहे ती आता. केनियाला पाठवूया. सगळं काय आपले भारताच्या बाहेर पाठवतात. तुम्हाला काय वाटतं की मुलांबद्दल प्रेम पाहिजे. इकडे भारतातच ठेवा तिला. ठेवा आपल्याकडे आपली मुलगी असायला पाहिजे. बरं झालं. सुमित्रा ना तिला सांगा जरा पोस्टातून ना उद्या स्वेटर पाठवायचे अमेरिकेमध्ये सुहाससाठी. चालेल ना. नसलेल्या सुहाससाठीच सुमित्रा स्वेटर पाठवेल. पण तू विणत बसू नकोस. नाहीतर पोस्ट खातं बंद झाली तरी आपलं तुझं चालूच आहे. तुम्ही माझ्या विणकामाबद्दल बोलायचं नाही. पटापट ती माणसं येतील आणि आपण आपल्यातच सगळे राहू. पण मी काय म्हणतो सुमित्राने बोलवलंय. कुठे. बाहेरगावी 2 तिकीटं पाठवलीत. म्हणाले जा फिरून या. इतकी वर्ष राहिलात भारतात फिरून या म्हणाले. खरं सांगताय. ही काय 2 तिकीटं पाठवली एकाच माणसाची. दोघांसाठी नाही बरं का. मी अनेकदा जाऊन आलो ग बाहेर. तू जाऊन ये घे. मी एकटीच म्हणजे मला जा मस्त फिरून ये. नाही आज मी एकटी म्हणजे मला. अगं नाही सुमित्राची आहे. घे. कुठे पाठवणार आहे माहिती आहे का तुला ती. फ्रान्स. चल रेडी आहेस का. फ्रान्स कुठे. बर्मुडा ट्रायंगल. तिकडे जायचंय मी. बर्मुडा ट्रायंगलला जा. ते कसं आहे बर्मुडा ट्रायंगलची खासियत आहे एकदा गेलेला माणूस परत येतच नाही. जा म्हणजे मी राधेकडे जायला मोकळा. तुम्ही मला तिकडे पाठवलं. नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुला. राधा मी येतोय. एक तरी वेगळी बाई बरोबर अखेर झालं पाहिजे या वयात. अखेर झालं तर बरं होईल. आय थिंक खूप दोघांनी सुंदर ॲक्ट सादर केलात आणि खूप डिफिकल्ट होता. तुम्ही कन्सिस्टंटली दर आठवड्याला काहीतरी वेगळं काहीतरी आउट ऑफ द बॉक्स सादर करण्याचा प्रयत्न करता. मग ते कॅरेक्टर्स असो गोष्ट असो त्याचं प्रेझेंटेशन असो. आणि तुमचा एफर्ट आम्हाला सगळ्यांना खूप आवडतोय आणि आजही तुमचा तो एफर्ट आम्हाला दिसला आणि तो आमच्यापर्यंत पोचला. विश यू अ व्हेरी हॅपी न्यू इयर आणि मे दिस कपल लिव्ह हॅपीली एव्हर आफ्टर. थँक्यू. माधवी ते कंटिन्युअसली तसं बोलणं इट इज व्हेरी डिफिकल्ट आणि ते बेरिंग सोडलं नाहीत. आणि प्रियदर्शन यू आर अ ब्रिलियंट ॲक्टर. तर त्यामुळे तुमच्या दोघांची ही जी संगत आहे सुपर. थँक्यू सो मच. 9 गुण. अश्विनी मॅम 9.5